अवघ्या काही क्षणातच गोंडवाना विद्यापीठाचा 13वा वर्धापन दिन येथे संपन्न होणार आहे। 13 वर्षाच्या उल्लेखनीय, विस्तारपूर्ण, प्रगतिशील आणि यशस्वी वाटचालीनंतर हा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। खरं तर या विद्यापीठाच्या उभारणीत आणि जडणघडणीत आपण सर्वांनी अतिशय मोलाचं दिलेला आहे। हा वर्धापन दिवस उत्साहाचा, आनंदाचा असा हा क्षण आहे। या आनंदात, उत्साहात आपण सारेच सहभागी आहोत। या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून सन्माननीय डॉक्टर मिलिंद कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हे उपस्थित राहणार आहेत। आजच्या या वर्धापन दिन कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत बोकारे सर स्वीकारणार आहेत। या प्रसंगी प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू सन्माननीय श्रीरामजी कावडे सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ज्यांच्या जीवन साधनेबद्दल, कार्याबद्दल जीवन साधना गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, असे सुप्रसिद्ध सन्माननीय डॉक्टर शरद सालफडे सर चंद्रपूर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सोबतच विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकन सर, सन्माननीय वित्त अधिकारी, सन्माननीय परीक्षा नियंत्रक हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांचं आणि उपस्थित सभागृहात सर्व पुरस्कार प्राप्त विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्था संचालक, प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय डॉक्टर विजय ऐंचवार सर, सर्व विद्यार्थी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि आदरणीय कुलगुरू महोदय, अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी सर्वांना मी पुनश्च एकदा नम्र विनंती करतो की आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांसमोर पुष्पार्पण करावं आणि दीप प्रज्वलन करून गोंडवाना विद्यापीठाच्या 13व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ करावा, अशी आपणा सर्व नम्र विनंती। आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा, चिंतनाचा, स्वप्नपूर्तीचा आणि तितकाच संकल्प सोडण्याचा हा एक पवित्र दिवस आहे। खरं तर 13 वर्षाची ही वाटचाल आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं संपन्न झालेली आहे। या ज्ञानाच्या मंदिरात प्रज्ञावंतांच्या हस्ते इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांसमोर ज्ञानज्योती उजळल्या जात आहेत। दीप प्रज्वलन करण्याची विनंती मी मान्यवरांना करतो। आदरणीय डॉक्टर विजय ऐंचवार सर, गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं। ज्ञानज्योती तेवत्या ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळू द्या अंधारलेली वाट ही वैरीण आहे।
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अतिथी महोदयांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून या वर्धापन दिनांची दीपप्रज्वलनाने विधिवत असं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर आपण सर्वांनी गोंडवाना विद्यापीठाचं एकूण कर्तव्य आणि ध्येय निश्चित करणारं गीत विद्यापीठ गीत या ठिकाणी सादर होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की विद्यापीठ गीतासाठी आपण सर्वांनी आपापल्या जागी उभं राहावं. विद्यापीठ गीत. संस्कृतीचा या प्रदेशी निर्मळा शास्त्र विज्ञान कलेतून अमृताचे ओहळा त्या झऱ्यांना करुणी विकसित त्या झऱ्यांना करुणी विकसित मिळवू विद्यासागरी विश्वविद्यापीठ हे ज्ञानार्चना या मंदिरी गोंडवाना नवतपोवन. बंधुता स्वातंत्र्य
अर्चनाया मंदिरी बोलवाना नवतपोवन. धन्यवाद. कार्यक्रमाच्या अतिथींच्या स्वागतांकडे आपण वळूया. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर यांचं स्वागत गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकण सर करतील अशी त्यांना विनंती करतो. समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर मिलिंद बाराहाते, माननीय कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचं स्वागत शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्याची विनंती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत बोकारे सरांना करतो. त्यांनी मिलिंद बाराहाते सरांचं स्वागत तथा सत्कार करावा. धन्यवाद सर. जीवन साधना गौरव पुरस्कार प्राप्त व्यक्ती आदरणीय डॉक्टर शरद सालफले यांना पुष्पगुच्छ देऊन माननीय कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेखंड सर यांना मी विनंती करते. जीवन साधना गौरव पुरस्कार प्राप्त व्यक्ती आदरणीय डॉक्टर शरद सालफले. धन्यवाद सर. समारंभाला उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे सर यांचं स्वागत करण्याची विनंती डॉक्टर भास्कर पठारे सर यांना करतो. माननीय कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे. धन्यवाद सर. आता पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी विनंती करते माननीय कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावडे यांना कार्यक्रमाचे प्रास्ताविकसाठी. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा 13वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज 2 महापुरुषांची जयंती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वर्गीय लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि प्रास्ताविकाला सुरुवात करतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मंचावरील संत राष्ट्रसंत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या
सर्वांचे परिचित असे माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते सर, मंचावर उपस्थित असलेले आपल्या गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर विजय ऐंचवार सर, आमच्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकन सर, आणि या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण ज्यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत असे आदरणीय डॉक्टर शरदजी सालफरेजी आणि मंचावर उपस्थित असलेले आमच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, वित्त व लेखा अधिकारी आणि आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य, सभागृहामध्ये उपस्थित असलेले विविध प्राधिकरणातील सदस्य, अधिसभेचे सन्माननीय सदस्य, विद्याशाखेचे सन्माननीय सदस्य, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य, तसेच सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आणि विविध प्राधिकरणामधील सन्माननीय सदस्य, उपस्थित विद्यार्थी की ज्यांना आत्ताच आपल्या या 12व्या आणि 11व्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी देऊन गौरवण्यात आलेले आहे, असे सर्व माझे प्रिय विद्यार्थी, उपस्थित पत्रकार, उपस्थित मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माहीतच आहे की गोंडवाना विद्यापीठाची स्थापना ही 27 सप्टेंबर 2011ला महाराष्ट्र शासनानं नोटिफिकेशन काढून आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून गोंडवाना विद्यापीठाला स्वतंत्र करण्यात आलेले आहे. 2 जिल्ह्याचं हे आपलं विद्यापीठ आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचं विद्यापीठ आहे. या आपल्या विद्यापीठामध्ये 218 महाविद्यालय कार्यरत आहेत. आपल्या पदव्युत्तर विभागामध्ये 12 विभाग कार्य करत आहेत आणि आज मितीला जर आपण पाहिलं आहे तर 55,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत. तसं जर पाहिलं तर आपलं हे विद्यापीठ जर ज्या वेळेला निर्माण झालं, खऱ्या अर्थानं आपण 13 वर्ष जरी म्हटलं तरी टप्प्याटप्प्यानं आपण अभ्यासक्रमाची सुरुवात केलेली आहे. पहिल्या वर्षाला सुरुवात करून आपण पारंपरिक अभ्यासक्रमाची वर्षीय अभ्यासक्रमाची डिग्री दिली. त्यानंतर आपले काही 4 इयर डिग्री कोर्स आहेत, 5 इयर डिग्री कोर्स आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आमच्या विद्यार्थ्यांना डिग्री देण्याचा जो काही उपक्रम आहे म्हणजे 1 इयर जी डिग्री होती आमची पदविका आणि काही बीएड सारखे अभ्यासक्रम, एमएड सारखे अभ्यासक्रम यांची जी डिग्री ही आम्ही पहिल्या वर्षाला दिलेली आहे. खऱ्या अर्थानं आज 7-8 वर्षापासूनच जर आपण पाहिलं तर आपले संपूर्ण विद्यार्थी एक UG आणि PGचं पूर्ण म्हणजे परिपूर्ण असं शिक्षण घेत आहेत. आज मितीला आपण गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एका दुर्गम अशा भागामध्ये असलेले हे विद्यापीठ आहे. खऱ्या अर्थानं येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे हा हेतू होता. शिक्षणच आपण जर पाहिलं तर अजूनही तळागाळातील व्यक्तींना शिक्षण काय आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे येथील लोकांना माहीत नाही आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि म्हणून शिक्षण देऊन त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि खऱ्या अर्थानं त्यांना उत्तम शिक्षण देणं, एक कौशल्यपूर्ण शिक्षण देणं, यासाठी गोंडवाना विद्यापीठ खऱ्या अर्थानं आपली सुरुवात करत आहे. नाहीतर ती केलेलीच आहे असे म्हणायला सुद्धा या ठिकाणी वावगे ठरणार नाही. कारण आपण रोजगाराभिमुख शिक्षण, स्किल बेस्ड शिक्षण, खऱ्या अर्थानं कौशल्यावर आधारित शिक्षण आपलं आदर्श पदवी महाविद्यालय आहे, टाटा टेक्नॉलॉजीचं सेंटर आहे, STRC आहे, आपल्या या अशा विविध आमचे अल्पा अकॅडमी आहे किंवा विद्यापीठामधील विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहेत आणि आमच्या अफिलेटेड कॉलेजमध्ये असलेले रोजगाराभिमुख कोर्सेस आहे. हे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची असलेली आवश्यक गरज म्हणजे आम्हाला जो मॅन पॉवर पाहिजे आहे त्या मॅन पॉवरची निर्मिती करण्याचं काम आम्ही विद्यापीठामध्ये करू आणि त्याचबरोबर जे काही बाहेर सुद्धा रोजगाराच्या संधी त्या विद्यार्थ्यांना मिळतील या दृष्टिकोनातून सातत्यानं आमच्या कुलगुरू महोदयांचे प्रयत्न असतात आणि त्यांची संपूर्ण आमच्या कुलगुरू महोदयांच्या नेतृत्वामध्ये आमच्या विद्यापीठाची टीम ही सातत्यानं या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असते. आणि खऱ्या अर्थानं युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची सुरुवात करून सुद्धा कुलगुरूंचा मानस आहे की आपण खऱ्या अर्थानं येथील लोकांना एक या स्किलच्या रोजगाराभिमुख आणण्याच्या दृष्टिकोनातून, उच्च शिक्षणामध्ये एक रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थानं
बाहेरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची एक आवड निर्माण या ठिकाणी व्हावी, की गोंडवाना विद्यापीठामध्ये जे काही स्किल शिक्षण दिले जाते आहे, UITच्या माध्यमातून, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल किंवा या रोजगाराभिमुख असलेल्या इतर कोर्सेसच्या माध्यमातून असेल, आपण शिक्षण त्यांना द्यावं हा खऱ्या अर्थाने हेतू आहे. मी या बाबतीमध्ये अधिक बोलणार नाही, कारण अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय कुलगुरू महोदय आपल्या विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल आणि मागच्या आत्ताच दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी आपल्याला कथन केलेलं आहे. आज आपण या गोंडवाना विद्यापीठाची परंपरा राहिलेली आहे की सुरुवातीपासूनच आपण आपापल्या क्षेत्रामध्ये जे काही नैपुण्य प्राप्त विद्यार्थी आहेत किंवा या क्षेत्रामध्ये असलेले जे काही व्यक्ती आहेत, या व्यक्तींना आजच्या दिनी आपण बोलावून त्यांचा खऱ्या अर्थानं आपण गौरव करीत असतो. ही परंपरा कायम ठेवत आज आपण या 13व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदरणीय शरदजी सालपडे साहेब यांना जीवन साधना गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्यांचा पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जे संलग्नित महाविद्यालयातील आहेत आणि जे आपल्या विद्यापीठातील सुद्धा आहेत, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार, आणि त्यासोबतच आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काही नैपुण्य प्राप्त केलेले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आजच्या दिनी आपण पुरस्कार देऊन गौरव करीत असतो. खऱ्या अर्थानं या पुरस्कारातून प्रेरणा मिळतो, इतरांनाही प्रेरणा मिळतो आणि इतरांना सुद्धा प्रेरणा मिळून त्या ज्याला काही पुरस्कार मिळालेले आहेत त्याला पुढे जाण्याची, आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळतो. आणि म्हणून आजच्या दिनी मी असे म्हणेन की राष्ट्रसंत आपले राष्ट्रसंत जे आहे तुकडोजी महाराज आहे, त्यांचे जे काही या भागामध्ये कार्य आहे, आपल्या आजच्या दिनी ज्यांचं आपण जयंती साजरा करत आहोत, खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वर्गीय लालबहादूर शास्त्री, या दोन्ही महापुरुषांनी जे काही कार्य केलेले आहे आणि आपल्या भारताला एक दिशा दिलेली आहे त्यावेळेला, अशा या महापुरुषांच्या जन्मदिनी आज आपण सुद्धा या महापुरुषांच्या ज्या काही विचार होते, जी काही प्रेरणा होती ही घेऊन या पुरस्कारातून आपण पुढे जावं, देशाची आपण सेवा करूया. मी प्रास्ताविक या ठिकाणी माझं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या प्रसंगी विशेषतः प्रामुख्याने उपस्थित असलेले गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय डॉक्टर विजय ऐंचवार सर यांचं स्वागत गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकन सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांनी या विद्यापीठाला आकार देण्याचा प्रयत्न केला असे आदरणीय डॉक्टर ऐंचवार सर. या प्रसंगी ज्यांच्या अलौकिक कार्याबद्दल जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि त्यामध्ये जे मानपत्र सरांना सन्मानपूर्वक दिलं जाणार आहे, असे व्यक्तित्व डॉक्टर शरद सालपडे सर यांच्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी डॉक्टर सबिता गोविंदवार मॅडम यांना करतो. त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. आदरणीय मंच तथा सन्माननीय गण, सर्वांना सादर नमस्कार. मानपत्र जीवन साधना गौरव पुरस्कार 2024 आदरणीय डॉक्टर शरद सालफळे. आपण माणुसकीचा गहिवर असलेले कारुण्य ऋषी आहात. मानवतेने व्यापलेले आपले सेवाव्रती जीवन अनेकांसाठी समाजसेवा हाच खरा धर्म हे सत्य जाणून आपण शुश्रूषासाठी समग्र जीवन समर्पित केले. चंद्रपूर शहरात 1976 मध्ये स्थापन केलेले आपले शुश्रूषा रुग्णालय आपल्या दूरदृष्टीची आणि वचनबद्धतेची साक्ष देणारे. विदर्भातील मूळवासियांच्या प्रती असलेली हृदयातील तळमळ आपण वनवासी कल्याण आश्रमाच्या सहाय्याने जवळजवळ 40 वर्षे कर्मनिष्ठेने प्रवाही केली. उपेक्षितांना जगण्याची उर्मी दिली. विविध पुरस्कारांच्या झगमगाटातही जमिनीशी जुळून राहण्याची आपल्या अंगीची संवेदनशीलता असामान्य आहे. गोंडवनातील कर्मयोगी कर्तृत्व संपन्न सामाजिक विभूतींचे सेवा कार्य व विचारांप्रतीची निष्ठा आपण त्यांना केलेल्या सामाजिक सहकार्यातून प्रत्ययास येते.
वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रासह साहित्य संस्कृती संवर्धनातही आपलं अमूल्य योगदान आहे. विदर्भातील वर्तमानपत्रांतून अनेक वर्षे केलेले विविधांगी स्वरूपाचे सातत्यपूर्ण लेखन, अक्षरलेणी व गुलकंद सारखी मराठी साहित्य समृद्ध करणारी ग्रंथनिर्मिती, दीर्घकाळपर्यंत विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून केलेली साहित्य सेवा आपल्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचे दर्शन घडवते. नैतिकता, समर्पण आणि व्यावसायिकता असा त्रिवेणी संगम आपल्या व्यक्तिमत्वात असल्याने आपल्या रूपात आरोग्य सेवेला एक नवा आयाम मिळाला आहे. कर्मनिष्ठा हृदयात जेव्हा उजळते संवेदनेने, समर्पणाच्या भावनेने सूर्य होतो माणसाचा, समर्पणाच्या भावनेने सूर्य होतो माणसाचा. आपण या हिरवाईतील दीपस्तंभ असून चंद्रपूर भूषण आहात. आरोग्य सेवेत असणाऱ्या तरुण पिढीसाठी सेवेचे बीज रोवणारे वटवृक्ष आहात. आपल्यासारख्या कर्मयोगी व प्रतिभासंपन्न व्यक्तित्वाचा जीवन साधना गौरव पुरस्कार 2024 देऊन सन्मान करताना आम्हाला हर्ष होतो. शुभेच्छांसह डॉक्टर प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, 2 ऑक्टोबर 2024, महात्मा गांधी जयंती. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता मी माननीय मान्यवरांना विनंती करते की जीवन साधना गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात यावे. जीवन साधना गौरव प्राप्त व्यक्ती डॉक्टर शरद सालफले यांना मान्यवर जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करतील. यानंतर आपण विविध पुरस्कार प्राप्त माननीय डॉक्टर शरद सालफले यांनी मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर शरद सालफले. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर मंडळींना माझा नमस्कार. आणि गोंडवाना युनिव्हर्सिटीने आज हो माझा सत्कार केलेला आहे. या सत्काराबद्दल मी पुनश्च आपल्या विद्यापीठाच्या सर्व कार्यकारिणींचं धन्यवाद मानतो. आणि हा केलेला सन्मान मी
स्वीकारतो तशीच आहे. मी वनवासी कल्याणाश्रमाचं काम बरेच वर्ष करतो आहे. जवळजवळ गेले 47 वर्षापर्यंत वनवासी कल्याणाश्रमाचं काम करतो आहे, कारण ह्यात मला रस वाटला. आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी जे आदिवासी एरियामध्ये आहे त्या युनिव्हर्सिटीत माझा सत्कार करावा हा एक अतिशय चांगला योगायोग आहे. आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीची जयंती आहे. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला म्हणून हा नारा दिला होता की खरा भारत खेड्यामध्येच आहे. आणि त्या खेड्यामध्ये किंवा छोट्या गावांमध्ये आदिवासींचा वास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या गोंडवाना युनिव्हर्सिटीने त्या विद्यापीठाने माझा इतका या ठिकाणी सत्कार करावा आणि मी खरंच भारावून गेलेलो आहे. आणि हे औचित्यपूर्ण आहे, कारण गेले अनेक वर्षापासून वनवासी कल्याणाश्रमाच्या कामासाठी मी गडचिरोलीला येत असतो. इथून आणखीन जवळच्या डीप इंटेरियरमध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधतो आम्ही. आणि आमचे कार्यकर्ते मी त्या साऱ्या कामामध्ये खूप रस घेतो आणि आम्हाला खूप आवडतं हे काम. योगायोग असा की मी व्यवसायाने सर्जन आहे आणि आपल्या सर्जरीच्या स्किलचं कुठेतरी समाजाला उपयोग झाला पाहिजे हे सारखं एक स्वप्न होतं. चंद्रपूरला आलो, मी आत्ता सांगितलं, अमरावतीहून नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तिथे प्राध्यापक होतो आणि त्यानंतर चंद्रपूरला आलो. एक छोट्या गावात कसा काय चाललं आहेस म्हणून लोक विचारायचे. पण चंद्रपूरला आलो त्यावेळी चंद्रपूर गडचिरोली एकच होतं. आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं, इथे एक्सप्लोअर केलं की इथे इतकं काम आहे, इतकं मोठं काम आहे जे नागपुरात नाही, पुण्यात नाही, मुंबईत नाही. आणि मग एकच ध्यास घेतला की या ठिकाणी आपलं स्किल कुठेतरी उपयोगात आलं पाहिजे. म्हणून मग आम्ही इंटेरियरमध्ये येऊन सर्जिकल कॅम्प्स घ्यायला लागलो. सर्जिकल कॅम्प्स त्या गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, बाबा आमटेंच्या सोमनाथ ह्याच्या तिथे, प्रकाश आमटेकडे, या साऱ्या ठिकाणी सर्जिकल सेवा देऊन मग असं लक्षात आलं की ही इथली जनता इतक्या गोष्टींपासून विन्मुख आहे आणि इथे आपली खरंच गरज आहे. पैशाची फारशी अपेक्षा नसतेच, करूही नये, परंतु या ठिकाणी जे मोठे मोठे सर्जिकल कॅम्प्स आम्ही भरवलेत त्याचं प्रचंड समाधान आहे. आणि या सर्व गोष्टीत गेल्या अनेक वर्षापासून जे काम करतो आहे त्याचीच ही फलश्रुती आहे असं मी मानतो. विद्यापीठाच्या समस्त लोकांना माझे खूप खूप धन्यवाद. आज हा तुम्ही सत्कार केलेला आहे, या सत्कारांनी आम्हाला आमच्या, आता माझं वय पुष्कळ जास्त झालेलं आहे, पण आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा एक नवीन ऊर्जा मिळेल की असं आहे की आपल्या कामाची दखल घेतल्या जाते. वनवासी कल्याणाश्रमाच्या दृष्टीने आम्ही काय काय करतो आहे ह्या लोकांना खूप लोक फसवत आहेत हे असं लक्षात आलं. आणि वनवासी कल्याणाश्रमाची स्थापना झाली. जवळजवळ 45,000 केंद्र आहेत वनवासी कल्याणाश्रमाची कामं करतायत ठिकठिकाणी. याचं कारण एकच की आपल्या राष्ट्राला एक मोठी वाळवी लागलेली आहे, उधई लागलेली आहे. इतर धर्मांचे लोक इथे येऊन आमच्या आदिवासी लोकांना फसवतात, त्यांचं धर्मांतर करतात, त्यांना लुबाडतात. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी ह्या साऱ्या गोष्टींसाठी एक वेगळं नुसतं आंदोलन नाही केलं, त्या ठिकाणी जाऊन काम सुरू केलं की धर्मांतर होऊ देऊ नका. धर्मांतर याच्यासाठी होतं की त्यांना ती सोय जी आहे ती मिळत नाही आणि त्यांना ते अनेक वेगळे
लालूच दाखवणारे प्रसंग असायचे. त्या साऱ्या गोष्टींसाठी आणि नंतर धर्मांतर झाल्यानंतर आपलं हे जे राष्ट्र आहे ते हळूहळू कसं कमकुवत करता येईल ह्यासाठी सुद्धा वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक आपल्यावर टपून बसलेले होते आणि हे आमच्या मान्यवरांनी आधीच ओळखलं आणि तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मला या कामामध्ये खूप प्रचंड रस वाटायला लागला आणि म्हणून मी ह्या कामाकडे वळलो. आजही करतो. 87 वर्षाचं वय आहे, पण आजही मी ठिकठिकाणी येतो. कार्यकर्ते भेटतात, त्यांच्याशी गोष्टी करतो. आणि अशी आमच्या वनवासी कल्याणाश्रमाला तुम्ही लोकांनी विद्यापीठाने ही जी पावती दिली आहे, आमच्या कामाची दखल घेतली आहे, ही वार्ता पूर्ण देशभर गेली आहे. आणि तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत हे कळत नाही, परंतु औपचारिकपणे का होईना खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला एन्करेजमेंट दिल्याबद्दल पुनश्च एकदा सर्व विद्यापीठाचे आणि घराचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. दुर्दम्य अशा आपल्या इच्छाशक्तीला सलाम. यानंतर खरं तर आपल्या विद्यापीठाच्या चे कुलगुरू आदरणीय बोकारे सर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्यामध्ये जास्त वेळ कार्यक्रमात राहू शकणार नाहीत. त्यामुळे मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना पुरस्कार प्राप्तींना वगैरे थोडक्यात शुभेच्छा सर प्रदान करणार आहेत आणि आपली रजा घेणार आहेत. मंचावर उपस्थित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर बाराहते, ज्यांना गोंडवाना विद्यापीठानं जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन नुकतंच गौरविलं आहे, असे डॉक्टर शरद सालफळे, आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर कावळे, सन्माननीय कुलसचिव डॉक्टर हिरेखंड, गोंडवाना विद्यापीठाचे अन्यान्य अधिकारी, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, अधिसभेचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य आणि उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन होतो आणि या दिवशी आपण गुणवंतांना पुरस्कार देत असतो. यावर्षी एक अपूर्व योग असा आला आहे की जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनाही आपण दीक्षांत सभागृहामध्ये PhD आणि सुवर्णपदकं दिली आणि आता अनेक आपले स्टाफ मेंबर्स, प्राध्यापक या सगळ्यांचे, या गुणवंतांचा सुद्धा आपण आता सत्कार करतो आहोत. हा खरोखरच अपूर्व योग आहे. याचं कारण एखाद्या विद्यापीठाच्या घटकांचा विचार केला तर हे सगळे घटक विद्यापीठाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आणि आवश्यक असे घटक आहेत. ह्या घटकांमध्ये जे घटक अतिशय महत्त्वाचं काम करतात, वैशिष्ट्यपूर्ण काम करतात, त्या घटकांचा सत्कार होणं ही जरी स्वाभाविक गोष्ट असली तरीसुद्धा या घटकांकडे बघून, यशस्वी घटकांकडे बघून इतरांना प्रेरणा मिळणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यावर्षी ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि ज्यांना उर्वरित सर्वकाळ्यांनी पुढच्या वर्षीच्या पुरस्कारांसाठी प्रयत्न करावे अशा शुभेच्छा. डॉक्टर शरद सालफळेंचं मी केवळ अभिनंदनच करत नाही तर विद्यापीठानं दिलेला पुरस्कार त्यांनी स्वीकारला याबद्दल मी त्यांचे हार्दिक धन्यवाद मानतो. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे इतर काही गोष्टी बोलायच्या होत्या पण त्या बोलता येणार नाहीत, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात अनेकांमध्ये असताना देखील एकमेव ठरणं हा खरं तर कृतीचा एक परिपाक असतो आणि म्हणून अशाच मान्यवरांना उत्कृष्टतेने संबोधल्या जातं किंवा पुरस्कृत केल्या जातं. असेच काही पुरस्कार, या पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत होते आहे. उत्कृष्ट अधिसभा सदस्य म्हणून ज्यांना पुरस्कृत केल्या जाणार आहे असे आदरणीय डॉक्टर विवेक एन शिंदे सर, मी त्यांना विनंती करतो की आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी आणि मान्यवर यांच्या शुभ हस्ते सरांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतिचिन्ह आणि 15,000 रुपये पुरस्कार राशी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. खरं तर वैद्यकीय व्यवसायात असताना देखील त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या अनेक महत्त्वपूर्ण अशा कल्पनांनी आणि विचारांनी
अधिसभेत अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आणि म्हणून त्यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येत आहे. यानंतरचा जो पुरस्कार आहे तो उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जातोय तो डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर. मी या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जनार्दन काकडे सर आणि संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी किंवा महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराचा स्वीकार मान्यवरांच्या शुभ हस्ते करावा. सन्मानपत्र, विद्यापीठ, स्मृतिचिन्ह आणि 31,000 रुपये पुरस्कार राशी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर. त्यानंतरचा पुरस्कार आहे तो उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार. हा पुरस्कार दिला जातोय तो चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स कुंभुर्णा जिल्हा चंद्रपूरचे प्राचार्य डॉक्टर राजीव गणपतराव वेगिनवार सर यांना. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉक्टर राजीव गणपतराव वेगिनवार चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर. 20,000 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सरांनी वेगिनवार सरांना पुरस्कृत करावं. त्यानंतरचा पुरस्कार आहे तो पद्मश्री SR रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार. तो जातोय डॉक्टर संजय नारायणराव साबळे सर, आनंद निकेतन विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय आनंदवन वरोरा जिल्हा चंद्रपूर. पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह, विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह व 10,000 रुपये पुरस्कार राशी. डॉक्टर संजय साबळे सर, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा. कृपया पुरस्कारकर्त्यांनी लवकर मंचाकडे जावं ही विनंती. त्यानंतर या वर्षीपासूनच सुरू झालेला उत्कृष्ट NCC अधिकारी पुरस्कार. NCC अधिकारी पुरस्कार यावर्षी दिला जातोय तो कॅप्टन डॉक्टर सतीश जी कण्णाके, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांना. या पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठाचं स्मृतिचिन्ह आणि 10,000 रुपये पुरस्कार राशी. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी कॅप्टन डॉक्टर सतीश जी कण्णाके यांना उत्कृष्ट NCC अधिकार पुरस्कार प्रदान केला जातोय. यानंतरचा पुरस्कार जातोय उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार वर्ग 1 डॉक्टर हेमंत केशवराव बारसागडे, उपकुल सचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार वर्ग 1 डॉक्टर हेमंत केशवराव बारसागडे, उपकुल सचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व 7,500 रुपये पुरस्कार राशी. त्यानंतरचा पुरस्कार आहे तो उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कार वर्ग 2 आणि हा पुरस्कार जातोय श्री अविनाश कवेंद्र पोरेड्डीवार, अधीक्षक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. अविनाश कवेंद्र पोरेड्डीवार, अधीक्षक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. या पुरस्काराचं स्वरूप 3,500 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र आणि गोंडवाना विद्यापीठ स्मृतिचिन्ह. 6,500 रुपये पुरस्कार राशी, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र. उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 श्री प्रवीणजी पहानपटे, उच्च श्रेणी लिपिक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. पुरस्कार स्वरूप 3,500 रुपये राशी, सन्मानपत्र आणि विद्यापीठ स्मृतिचिन्ह. यानंतरचे पुरस्कार संलग्नित विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांचे पुरस्कार आहेत. हेमंतजी बारसागडे, यानंतर श्री अविनाश पोरेड्डीवार. श्री प्रवीणजी पहानपटे, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार वर्ग 3, सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतिचिन्ह आणि 3,500 पुरस्कार राशी. त्यानंतर संलग्नित महाविद्यालयाचे पुरस्कार उमेश कृष्णाजी काशीवार, अधीक्षक श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव,
तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांनी मंचाकडे जावं. पुरस्कार स्वरूप 3,500 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ. त्यानंतर संलग्नित महाविद्यालय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वर्ग 4 हा पुरस्कार श्री दशरथ गणपत कामतवार शिपाई सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांना दिला जातोय. पुरस्काराचं स्वरूप 3,000 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन दशरथजी कामतवार यांचा मान्यवर सत्कार करतील. दशरथजी कामतवार. यानंतर उत्कृष्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार, उत्कृष्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार समीक्षा दिनेश आंबटकर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर. समीक्षा दिनेश आंबटकर. पुरस्काराचं स्वरूप 5,000 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह. पानपटेजींच्या नंतर श्री उमेशजी काशीवार आपला पुरस्कार स्वीकारतील अशी त्यांना विनंती. त्यानंतर दशरथजी कामतवार. उत्कृष्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार समीक्षा दिनेश आंबटकर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर. उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार कुणाल निलेश दातारकर आनंद निकेतन विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय आनंदवन वरोरा. कृपया कुणाल दातारकर यांनी जाऊन राहायचं आहे जवळ. कुणाल दातारकर उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार 5,000 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र आणि विद्यापीठ स्मृतिचिन्ह. यानंतर उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार राधिका लीलाधर दोरखंडे श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजुरा जिल्हा चंद्रपूर. कुमारी राधिका लीलाधर दोरखंडे यांनी मंचाजवळ जाऊन राहायचं आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 5,000 रुपये पुरस्कार राशी, सन्मानपत्र आणि शॉल व श्रीफळ. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट विद्यार्थिनीच्या पुरस्कारानंतरचा विविध विभागांच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार. नवोपक्रम व नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या द्वारे रिसर्चर ऑफ द इयर पुरस्कार दिला जातोय. तो गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संतोष सुरडकर यांना. डॉक्टर संतोष सुरडकर सर यांना विनंती आहे की कृपया आपण मंचाच्या जवळ जाऊन राहावं. पुरस्काराचं स्वरूप आहे 10,000 रुपये पुरस्कार राशी, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह. डॉक्टर संतोष सुरडकर. रिसर्चर ऑफ द इयर पुरस्कार नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या वतीने दिला जातोय. यानंतरचे पुरस्कार आहेत ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार. खरं तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाने गोंडवाना विद्यापीठाला एक लौकिक प्राप्त करून दिलेला आहे. राष्ट्रीय पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या एककाला यापूर्वी प्राप्त झालेला आहे. राज्य पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या रासयोचे संचालक श्याम खंडारे सर मंचावर उपस्थित आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुरस्कार रासयो महाविद्यालय एक पुरस्कार जातोय. तो विद्यापीठ स्तरीय पुरस्कार श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा यांना. विद्यापीठ स्तरीय पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संभाजी वरकड सर, कार्यक्रम अधिकारी गुरुदास बलकी आणि इतर मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट रासयो महाविद्यालय एकक पुरस्काराचा स्वीकार करावा. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवर शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुऱ्याच्या युनिटला इथे सन्मानित करतील अशी विनंती.
जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर जिल्हास्तरीय पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याचा पुरस्कार जातोय सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूरच्या वतीने प्राचार्य काटकर सर आणि कुलदीप गौंड सर जिल्हास्तरीय पुरस्काराचा स्वीकार करतील अशी त्यांना विनंती करतो. ट्रॉफी, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. यानंतरचा पुरस्कार आहे तो उत्कृष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार आणि तो जातोय कुमारी राधिका दोरखंडे, श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा. विद्यापीठ स्तरीय पुरस्कार. ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन राधिका दोरखंडे यांचा सन्मान करावा. त्यानंतर जिल्हास्तरीय 2 पुरस्कार आहेत विद्यार्थ्यांसाठीचे, चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा. चंद्रपूर जिल्हास्तरीय पुरस्कार जातोय तो श्री दर्शन मेश्राम सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर. आणि गडचिरोली जिल्ह्याचा जिल्हास्तरीय पुरस्कार जातोय कुमारी सिद्धी उपाध्ये, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी. केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, कुमारी सिद्धी उपाध्ये आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर हिराजी बनपूरकर सर या पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचा पुरस्कार श्री दर्शन मेश्राम सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर. दर्शन मेश्राम. महाराष्ट्र विद्यापीठाचा लौकिक वाढविणारा एक पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयो महाविद्यालय एकक पुरस्कार. राधिका दोरखंडे, दर्शन मेश्राम, सिद्धी उपाध्ये. दर्शन मेश्राम. त्यानंतर सिद्धी उपाध्ये. यानंतर राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयो महाविद्यालय एकक पुरस्कार. हा पुरस्कार शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचंदूर यांना जातोय. शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचंदूर राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयो महाविद्यालय एकक पुरस्कार. पुरस्काराचा स्वीकार महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजय सिंग आणि कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शरद बेलोरकर स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो. रासयो महाविद्यालय एकक पुरस्कार आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉक्टर शरद बेलोरकर सर, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचंदूर यांना हे दोन्ही पुरस्कार या ठिकाणी मान्यवर प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सिंग सर आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शरद बेलोरकर सर हे या पुरस्कारांचा स्वीकार मान्यवरांच्या हस्ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयो स्वयंसेवक पुरस्कार आहे तो जातोय अरबाज शेख, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शीचा विद्यार्थी अरबाज शेख. दोन पुरस्कार आहेत राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आणि उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉक्टर शरद बेलोरकर सरांना.
यानंतरचा पुरस्कार अरबाज शेख केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेय स्वयंसेवक पुरस्कार। यानंतर जे पुरस्कार आहेत ते विद्यार्थी विकास विभागाचे पुरस्कार आहेत। उत्कृष्ट विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जातोय तो आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज वडसा गडचिरोली येथील कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विठ्ठल चव्हाण सर यांना। डॉक्टर विठ्ठल चव्हाण सर ती करतो। मान्यवरांना विनंती आहे की प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर विठ्ठल गोपा चव्हाण सर यांचा ते सन्मान करतील। सोबत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर जयदेव देशमुख सर हे देखील मंचावर जातील अशी त्यांना विनंती करतो। यानंतर विद्यार्थी विकास विभागाद्वारे दिले जाणारे आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहेत। खरं तर सृजनाचा हा सत्कार आहे, सृजनांना दिला जाणारा हा सृजन सोहळा आहे। कारण विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला जे कलात्मक धुमारे फुटतात ते कलात्मक धुमारे या वार्षिकांकातून प्रकटतात। भविष्यातील प्रज्ञावंत लेखक साहित्यिक सारस्वतांची निर्मिती करण्याचा हा सोहळा आहे। यामध्ये आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक पुरस्कार प्रथम पुरस्कार जातोय तो श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा यांच्या वार्षिकांकाला। शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड सर, संपादक मंडळामध्ये सन्माननीय देठे सर आणि इतर सर्व संपादक मंडळांचे प्रतिनिधी, डॉक्टर खेराणी सर आणि मॅडम ही सर्व मान्यवर मंडळी, संपादक मंडळी आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक पुरस्कारातील प्रथम पुरस्कार स्वीकारतील। प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि सोबतच राशी या ठिकाणी मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे। यानंतरचा वार्षिकांकाचा दुसरा पुरस्कार आहे तो श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील मृदगंध या वार्षिकांकाला। सातत्याने मागील 6 वर्षापासून मृदगंधचा सुगंध खऱ्या अर्थानं पुरस्कारांच्या यादीमध्ये असतो। यावर्षी देखील हा द्वितीय पुरस्कार मृदगंधाला बहाल केला जाणार आहे। मृदगंधचे प्रकाशक महाविद्यालयाचे प्राचार्य आचार्य राजाभाऊ मुनघाटे सर, या मृदगंधचे मुख्य संपादक डॉक्टर रवींद्र विखार सर, सोबतच डॉक्टर दशरथ आदे सर, डॉक्टर गुणवंत वडपल्लीवार सर आणि डॉक्टर भास्कर तुपटे सर आर्टिफिशियल इंटेलिजन्सी या विषयावर निघालेल्या या विशेषांकाला मिळालेल्या द्वितीय पुरस्काराचा स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मान्यवरांना विनंती आहे की प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे आणि संपादक रवींद्र विखार सर, दशरथ आदे सर, भास्कर तुपटे सर, गुणवंत वडपल्लीवार सर यांना या ठिकाणी सन्मानित करतील। तृतीय पुरस्कार जातोय तो महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय आरमोरी येथील विशेषांकाला वार्षिकांकाला। या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य महोदय, संपादक मंडळ या ठिकाणी आदरणीय खालसा सर आणि संपादक मंडळ या पुरस्काराचा स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तृतीय पुरस्कार महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय आरमोरी। उत्तेजनार्थ पुरस्कार गडचिरोली जिल्हा केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी। केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी उत्तेजनार्थ पुरस्कार वार्षिकांकाचा। प्रकाशक सन्माननीय प्राचार्य हिराजी बनपूरकर सर या पुरस्काराचा स्वीकार करतील अशी त्यांना विनंती करतो। वार्षिकांक उत्तेजनार्थ बक्षीस चंद्रपूर जिल्हा सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर। सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांना जिल्हानिहाय चंद्रपूर जिल्ह्याचा उत्तेजनार्थ पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय। महाविद्यालयाचे प्राचार्य काटकर सर या पुरस्काराचा स्वीकार करतील अशी त्यांना विनंती करतो।
यानंतरचे जे पुरस्कार आहेत ते क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत दिले जाणारे पुरस्कार आहेत. आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकाधिक संघांचा सहभाग नोंदवून प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दलचे हे पुरस्कार. प्रथम पुरस्कार आहे तो आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना. वरोरा या महाविद्यालयाचे प्राचार्य मृणाल काळे सर, खरं तर ज्यांनी स्वतः क्रिकेटच्या मैदानात उतरून जे क्रिकेट खेळले क्रिकेट संघासोबत असे महाविद्यालयाचे प्राचार्य मृणाल काळे सर यांना प्रथम क्रमांक दिला जातोय. द्वितीय क्रमांक सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांना दिला जातोय. महाविद्यालयाचे प्राचार्य काटकर सर आणि गौंड सर या पुरस्काराचा स्वीकार करतील. यानंतर काही विशेष पुरस्कार आहेत. आपल्या सेवा कालावधीत आचार्य पदवी प्राप्त करणारे विद्यापीठ अधिकारी कर्मचारी यांना या ठिकाणी प्रोत्साहन म्हणून 15,000 रुपयाची राशी इथे प्रदान केली जाणार आहे. यामध्ये प्रथमतः डॉक्टर हेमंत बारसागडे कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना 15,000 रुपये पुरस्कार राशी प्रदान करतील विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय कावडे सर, अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सेवा कालावधीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना देखील आपल्यातील विद्यार्थी वृत्ती आणि संशोधक वृत्ती जागवत राहण्याचं काम ज्या मान्यवरांनी केलं असे काही अधिकारी विद्यापीठातील आहेत. त्यामध्ये हेमंतजी बारसागडे, डॉक्टर संदेश सोनुले सर, सहाय्यक कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉक्टर संदेश सोनुले सर 15,000 रुपये पुरस्कार राशी या ठिकाणी हेमंतजी बारसागडे, डॉक्टर संदेश सोनुले सर यांना मान्यवर प्रदान करतील अशी त्यांना विनंती. त्यानंतर डॉक्टर विपिनजी राऊत, निवड श्रेणी लिपिक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. सर्व जबाबदाऱ्यांचं ओझं पेलतानाही संशोधक वृत्ती कायम ठेवून कार्य करणारे हे सर्व कर्मचारी. विपिनजी राऊत, नंतर डॉक्टर प्रियंका मुसळे, डॉक्टर प्रियंका मुसळे उच्च श्रेणी लिपिक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, आणि त्यानंतर डॉक्टर प्रगती कुरुकर उच्च श्रेणी लिपिक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. डॉक्टर प्रगती कुरुकर उच्च श्रेणी लिपिक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. भाषण नंतर का मग वेळ खूप झालाय सगळ्यांना वाटतं हे लवकर घे म्हणाले. कंटिन्यू करा म्हणतात. मग सर हे मार्गदर्शन, सर मार्गदर्शन, मग हे मार्गदर्शन हो का? हा झाले पुरस्कार, सर्व पुरस्कार झाले सर्व. हो सर, सर काय म्हणतात हे आता पदवी कंटिन्यू करायची का? कंटिन्यू पदवी वितरण कंटिन्यू करायचं म्हणतात ना? अरे नाही, ते स्वतः सांगल्याशिवाय नाही जमत. आम्हाला सांगितल्याशिवाय नाही का? नंतर आहे सर बाप्पा, असं नंतर म्हणतात सर, तेच तर म्हटलं, असा फरक पडतो. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर आजच्या या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी
आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला संबोधित करावं. आदरणीय डॉक्टर मिलिंद बाराहाते सर. आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांतजी बोकारे, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर श्रीरामजी कावळे, माननीय कुलसचिव डॉक्टर अनिलजी हिरेखंड, सर्व प्राधिकरण सदस्य तसेच सर्व उपस्थित मान्यवर, गोंडवाना विद्यापीठाचा आज 13वा वर्धापन दिन साजरा होतो आहे. त्यानिमित्त आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तसं पाहिलं तर गोंडवाना विद्यापीठाशी माझं भावनिक नातं आहे, कारण की गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हायच्या आधी म्हणजे जेव्हा नागपूर विद्यापीठ होतं तेव्हा जे गडचिरोली सब सेंटर होतं त्याचे समन्वयक माझे वडील स्वर्गीय डॉक्टर अरविंद बाराहाते होते. आणि मला असं आठवतं की ते समन्वयक असतानाच ही जी जागा आहे ही या सब सेंटरला तेव्हा अलॉट झाली होती. आणि ही मला वाटतं साधारणतः 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. त्याच्यामुळे गोंडवाना विद्यापीठाशी माझं एक भावनिक असं नातं आहे. एखाद्या विद्यापीठाच्या आयुष्यामध्ये 13 वर्ष हा फार मोठा कालावधी असू शकत नाही. विशेषतः जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा शेकडो वर्षे आपले अस्तित्व टिकवून असलेली अनेक विद्यापीठे आपण बघत आहोत. या पार्श्वभूमीवर 13 वर्ष हा प्रारंभिक काळ आहे असे आपण मानले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. पारंपरिक विद्यापीठांच्या या कालखंडामध्ये जुन्या विद्यापीठांच्या तुलनेने सध्याच्या काळात विद्यापीठांना प्रचंड संघर्षाच्या काळाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः 1991ला जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर सर्व क्षेत्रात निर्माण झालेली वैश्विक स्पर्धा ही शिक्षणाच्या क्षेत्रात अधिकच टोकदार झालेली आहे. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन अंतर्गत स्थापित कोठारी कमिशन, आचार्य नरेंद्र देव कमिटी, मुरलीधर कमिशन, नॉलेज कमिशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 आणि अलीकडील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्याप्रमाणे उच्च शिक्षण प्रणालींमध्ये वेळोवेळी बदल वा परिवर्तने स्वीकारली गेलीत. मर्यादित संसाधने आणि अपुरे मनुष्यबळ असूनही महाराष्ट्रातील विद्यापीठांनी आज यशस्वीपणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केलेले आहे. आज नवीन शैक्षणिक प्रणाली स्वीकारल्यानंतर त्यानुसार होणारे बदल आणि स्थित्यंतरे अंमलात आणण्यासाठी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी सज्ज आणि सजग असणे आवश्यक आहे असे मला वाटते. खरं म्हणजे संस्थेचा वर्धापन दिन हा साजरा करीत असताना त्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त न होता वेगळ्या अंगाने व मनोभूमिकेतून त्याकडे बघणे अधिक औचित्याचे ठरावे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजच्या दिनी आम्ही काय मिळवले आणि काय मागे सुटून गेले याचे अत्यंत प्रामाणिकपणे व अंतर्मुख होऊन मूल्यमापन करणे गरजेचे आहे. जे राहून गेले त्यामागची निश्चित कारणे शोधून भविष्यातील प्रवासाचे नियोजन करणे व समोर ठाकलेली आव्हाने स्वीकारून पुन्हा नव्याने अत्यंत गतिमान पद्धतीने झेप घेण्यासाठी नवा संकल्प करणे हे आजच्या दिनी सर्वांचेच कर्तव्य ठरावे. खरं म्हणजे प्रत्येकच विद्यापीठांनी आपल्या परिसरातील भाषा, साहित्य, संस्कृती, इतिहास यांच्याशी तादात्म्य पाहून त्यांच्या संवर्धनासाठी देखील कार्य करणे अपेक्षित असते. त्याबाबत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून स्थानिक परिसरात आर्थिक सामाजिक विकासाच्या स्थितीगतीशी संबंध बाळगीत त्यांच्या प्रगतीला विद्यापीठीय ध्येय धोरणाच्या चौकटीत प्रतिसाद देणे सुद्धा आवश्यक असते. यातूनच विद्यापीठे ही खऱ्या अर्थाने जनताभिमुख होऊ शकतात.
या बाबी मला गोंडवाना विद्यापीठाच्याही वर्धापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात, कारण या विद्यापीठाची स्थापना आणि त्यावेळी समोर ठेवण्यात आलेली ध्येय उद्दिष्टे ही अत्यंत मौलिक आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे उद्दिष्ट भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेतील उत्कृष्टतेचे केंद्र बनणं, विद्यार्थी, शिक्षक आणि समुदाय यांना ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यावसायिक कौशल्ये आणि नैतिक मूल्यांसह सक्षम करून प्रदेश आणि राष्ट्राच्या शाश्वत विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणे असे असायला हवे. सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, बहुविद्याशाखीय अत्याधुनिक संशोधनांना प्रोत्साहन देणे, नवकल्पनांना मूर्त रूप देऊन त्यांना प्रत्यक्षात साकार करणे, त्यातून स्थानिक विस्ताराला समृद्ध करणे, तसेच शाश्वत उपजीविकेसाठी व्यावसायिक कौशल्ये आणि कार्यक्रमांची स्थापना करणे, वन आणि खनिज संसाधने, आदिवासी कला आणि स्थानिक संस्कृती यासारख्या प्रादेशिक आकांक्षा आणि मालमत्तांवर लक्ष केंद्रित करणे, यासोबतच सर्वांगीण मानवी विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर विद्यापीठाने भर दिलेला आहे. या दृष्टीने विद्यापीठाची वाटचालही सुरू झालेली आहे. आजवर त्यातील काही अंशी मौलिक उद्दिष्टे साध्य पण झालेली आहेत. मात्र ध्येय आणि उद्दिष्टांची व्यापकता लक्षात घेता ते साध्य करण्यासाठी प्रचंड कार्य करणे व येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणे हे मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाशी संबंधित माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, कुलसचिव, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सर्व प्राधिकरणांचे सदस्य तसेच व्यवस्थापनातील सर्व घटक आणि विद्यार्थी आज सिद्ध होतील असा मला आज या प्रसंगी विश्वास वाटतो. आज नव्याने शिक्षणाचे विचार मांडत असताना सातत्याने कौशल्यावर आधारित शिक्षणावर निश्चितपणे भर दिला जात आहे. परंतु कौशल्यावर आधारित शिक्षण प्रणाली स्वीकारित असतानाच माणूस म्हणून जगण्याच्या मौलिक ज्ञानाचे महत्त्व कमी होणार नाही याचे भान सर्वांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना याचे उत्तम संतुलन साधणारे शिक्षण हे खऱ्या अर्थाने आमच्या देशातील संवेदनशील, जबाबदार आणि कर्तृत्ववान पिढी निर्माण करणारे असेल याबाबत आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. गोंडवाना विद्यापीठ या दिशेने दमदार वाटचाल करेल या विश्वासासह आजच्या या 13व्या वर्धापन दिनाच्या मी सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संस्था, महाविद्यालय यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर अनिल हिरेखंड सर यांना मी विनंती करते की ते आभार प्रदर्शन करतील. आभार प्रदर्शनानंतर सर्व PhD होल्डर्स आणि गोल्ड मेडल होल्डर्स यांना सगळ्यांना ऑफिशियली याच ठिकाणी सगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र आणि पदवीदान समारंभ इथे होईल. हॅलो मित्र, खूप जास्त वेळ घेणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे. मी सर्वप्रथम आजच्या म्हणजे जे कॉन्व्होकेशन झालं त्याच्यानंतर आपला हा वर्धापन दिवस सुरू आहे, या सर्व दोन्हीही कार्यक्रमामध्ये आपल्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर उपस्थित होते. त्यांची प्रकृती बरोबर नाही आहे पण तरीसुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झाले, आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम, आणि ते आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष पण आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रहो, आमच्या गोंडवाना विद्यापीठाच्या
विनंतीला मान देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर यांनी अत्यंत कमी वेळामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक शांत संयमी आणि एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व, म्हणजे आपल्याला माहिती असेल त्यांनी फक्त सांगितलं का बाबा ज्यावेळेस आपलं उपकेंद्र या ठिकाणी होतं त्यांच्या वडिलांचं किती मोठं योगदान या आपल्या विद्यापीठासाठी आहे, ऐंचवार सरांना सुद्धा ते माहिती आहे. परंतु त्याच्यानंतर अनेकदा आपल्या विद्यापीठाच्या निर्देश समितीवर डॉक्टर मिलिंद बाराते सरांनी काम केलेलं आहे. अनेकदा जेव्हा जेव्हा गोंडवाना विद्यापीठाला त्यांची आवश्यकता पडली तर मिलिंद बाराते सर नेहमी तयार असायचे आणि माननीय मिलिंद बाराते सर ज्यावेळेस कुलगुरू झाले तर अत्यंत कमी वेळामध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप त्या परिक्षेत्रामध्ये सोडलेली आहे. म्हणून आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले. फक्त एकटे आले नाही तर सपत्नीक आले. बाराते मॅडमसुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत आल्या. मी सरांचं आणि मॅडमच्या मनापासून विद्यापीठाचा कुलसचिव या नात्यानं आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या विद्यापीठाचे सन्मान्य प्रकुलगुरू जे वर्धापन दिवसाच्या या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ते राहतात, ते सर्व नियोजन आयोजन ते करतात, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. डॉक्टर विजय ऐंचवार सर जे आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहेत ते सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्मान्य सदस्य यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, त्याच्यानंतर विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की जे पुरस्कारती आहेत, ज्यांना विविध पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, त्यांच्या कार्याची दखल विद्यापीठाने घेतलेली आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचं आणि सर्व महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो की त्यांना आमच्या पुरस्काराचा स्वीकार केला. त्यानंतर आमचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व PhD प्राप्त ज्यांना ज्यांना आचार्य पदवी या ठिकाणी मिळालेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व सुवर्ण प्राप्त पदक प्राप्त जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आले. सर्वांना आता यानंतर ते आमचे जे सुवर्ण पदक याच्या ठिकाणी वाटप होणार आहे तर लगेच या ठिकाणी कार्यक्रम आटोपल्याबरोबर लगेच होणार आहे. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सकाळपासून म्हणजे जवळपास 9:30 वाजतापासून सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या हॉस्टेलचे सुद्धा विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं आपला मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर मित्र हो तुम्हाला सांगतो की दोन्हीही कार्यक्रम म्हणजे कानोकेशन, तेही कानोकेशन 2 कानोकेशन म्हणजे 11वा आणि 12वा कानोकेशन आणि लगेच त्याच्यानंतर वर्धापन दिवस, या दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नियोजनासाठी विद्यापीठ स्तरावर वेगवेगळ्या समित्या आम्ही गठीत केलेल्या होत्या. त्या समित्यांचे जे समन्वयक आहेत, सहसमन्वयक आहेत, त्या समित्यांचे जे सदस्य आहेत त्या सर्वांनी अहोरात्रपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून विद्यापीठाच्या कुलसचिव या नात्यानं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यामध्ये आपल्याला माहिती असेल की माननीय कुलपती महोदयांनी मगाशी ज्यावेळेस आपला कानोकेशन संपलं त्यावेळेस या कानोकेशनचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं आणि यासुद्धा वर्धापन दिवसाचं सूत्रसंचालन ते करतात आहेत नरेंद्र आरेकर सर आणि अपर्णा भाके मॅडमचं सांगतो की त्यांनी पहिल्यांदाच मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी रिक्वेस्ट स्वीकार केलं आणि अत्यंत सुंदर असं दोघांनी पण संचालन या दोन्ही कार्यक्रमाचं केलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वतीनं सर मी आपल्या दोघांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रहो, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे सर्वांचे नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु मला माहिती आहे की किती लोकांनी काम केलेलं आहे अहोरात्रपणे. त्या सर्वांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांचं नाव सुटलं असेल त्या सर्व लोकांचं या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. असं सहकार्य भविष्यामध्ये त्यांनी द्यावं. आणि महत्त्वाची आणखी सांगतो, एक सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाच्या पूर्वीसुद्धा चांगली प्रसिद्धी या दोन्ही कार्यक्रमाला दिलेली आहे आणि आतासुद्धा ते चांगली प्रसिद्धी उद्या देणार आहेत. त्या सर्वांचं, प्रिंट मीडिया असेल, त्याच्यानंतर वर्तमानपत्राचे सर्व प्रतिनिधी असतील, त्या सर्वांच्या मनापासून मी इथं आभार व्यक्त करतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कावडे सर, याच्यानंतर हा कार्यक्रम आपला तर माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रगीत आहे ना? तत्पूर्वी या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीतानं करूया. आपण सर्वांनी उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.